हाय हॅलो नमस्कार. आज मी जवळ्याचे वडे बनवते आहे. त्यासाठी हा जवळा घेतला आहे. जवळा 4-5 वेळा धुवून घेतला आहे आणि साफ करूनही घेतला स्वच्छ असा. आणि आता हे घट्ट पाणी पिळून काढते. त्यातलं घट्ट पिळून असं पाणी काढून टाकते. सगळं निथळून पाणी घट्ट पिळून काढलं आहे. त्यामध्ये ही बारीक करून कोकम टाकते. तुम्ही आगळ पण टाकू शकता किंवा लिंबूचं पिळून सुद्धा टाकू शकता. मालवणी मसाला, हळद पावडर आणि मीठ अर्धा चमचा हे पण टाकून घेते. बेसन टाकते 1 चमचा मोठा. हा दुसरा चमचा. एक चमचा तांदूळ पीठ. त्यामुळे कुरकुरीत होतात वडे. आता मी बाकीचं घालते. इथे मी कांदा, कोथिंबीर, लसूण किसून घेतली आहे आणि आलं किसून घेतलं आहे. आणि आता याच्यामध्ये मिक्स करते ओल्या जवळ्यामध्ये. आधी या भांड्यामध्ये काढून घेते. पहिलं पाणी घालायची गरज नाही, लागलंच तर थोडंसंच पाणी टाकायचं. अर्धा चमचा अजून मी थोडासा मसाला टाकला आहे, मालवणी मसाला, आणि गरम मसाला थोडा पाव चमचा. आणि थोडंसं बेसनचं पीठ अजून लागलं आहे. पहिलं बेसनचं पीठ मी 2 चमचे घेतलेले आणि आता हा अर्धा चमचा घेतलं आहे. त्याला पाणी अजिबात लावायचं नाही, पाणी घालायचं नाही, कारण याच्यामध्येच ओलावा असल्यामुळे त्याच्यातच मिक्स होऊन येतं आहे. थोडंसं हाताला तेल लावून हे झालं आहे पीठ मळून. आता 10 मिनटासाठी बाजूला ठेवते तेल गरम होईपर्यंत. सर्व गोळे करून घेतले. आता तळते. इकडे कढई ठेवली आहे. कुरकुरीत ओल्या जवळ्याचे वडे तयार आहेत.